त्याला चांगलंच हाणलाच, कारण तो जे प्लास्टर आहे ना तो तोडण्याचा प्रयत्न करत होता. आणि आपला न्यू फ्लॅट आहे ना तिथं फर्निचर लाईट फिटिंग केलेलं आहे आणि फायनली आता उद्या मी शिफ्टिंग करणार आहे, म्हणून मस्तपैकी सर्व फर्निचर वगैरे लावून घेतलं, झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आणि मस्तपैकी पोछा मारून घेतलेला आहे. आपला न्यू फ्लॅट फर्निचर कसं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. आता तिथंच राहिलं जाणं बाकी राहिलं होतं तुमचं. आणि पळ जात तू. तर अक्षरशः आम्हाला ना शेवटी फ्लॅट सोडताना खरंच खूप त्रास झालेला आहे. एवढा त्रास झालेला होता ना, म्हणजे त्याच्यातही गणेशजींचा पाय असा झालेला होता. आणि 5व्या मजल्यापर्यंत पाणी आणायचं होतं ते वेगळंच, परंतु लिफ्ट पण नव्हती. हा माणूस पाणी पण आणतो खालून, परंतु लिफ्ट नसेल ना तर काहीच करता येत नाही. आणि पाणी काहीच नव्हतं आणि असं वाटत होतं की कधी हा फ्लॅट सोडून जातो आणि कधी नाही. आपला तो घराचा सौदा कॅन्सल झाला नसताना तर कदाचित आपण म्हणजे दुसरा फ्लॅट चेंजच केला नव्हता. परंतु जाऊ द्या, स्वामींच्या मनात काही वेगळंच होतं. परंतु मी जेव्हा अकोट सोडून आली होती ना तेव्हा मी काहीच फर्निचर आणलं नव्हतं आणि इथं कसं घरमालकाचं फर्निचर होतं त्याच्यामुळे मला आवडलेला होता. परंतु आता मेंबर पण वाढलेला आहे. आधी कसं स्वराज आणि मीच होते, त्याच्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु एक जरी व्यक्ती वाढला ना तर पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर होऊनच जातो. तर इथं सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराजला घेऊन निघालेली आहे. स्वराजला बरं नव्हतं ना तर त्याच्यामुळे त्याला मला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. तर हा व्हिडिओ ना सॅटर्डे म्हणजे मागच्या शनिवारचा आहे. तर स्वराला घेऊन मी गेली आणि सगळ्यात अगोदर स्वराला काय केलं, मी शाळेत सोडून दिलं. तिला शाळेत सोडून गेल्यानंतर मी स्वराजला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. स्वराज इथे नाटकं करत होता की मला हॉस्पिटलला जायचं नाही, परंतु त्याला कशी तरी मी गोष्टी सुनावत होती. आणि कसं आहे, सध्या थंडीचं वातावरण खूप हे झालेलं आहे, त्याच्यामुळे मुलांना सर्दी वगैरे होत आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, तर गणेशजी घरी आहेत आणि त्यांचा पाय खाज वगैरे सुट्टे आतून, तर त्याच्यामुळे ते असे म्हणत होते की मला हे प्लास्टर कापून टाकायचं आहे. चला, तर स्वराजचं हॉस्पिटल झालेलं आहे. स्वराला स्कूलला सोडलं आणि स्वराजला हॉस्पिटलला आणलं. तर एवढं स्वराजचं मेडिसिन झालेलं आहे 1500 रुपयाचं आहे ना. डॉक्टर अंकल काय बोलले, मेडिसिन रेग्युलर घ्या आणि चॉकलेट खायचं नाही. हां चलो, आता अजून स्वयंपाक राहिला घरचा. आणि एवढं एकटीच्या मागं टेन्शन येत आहे ना, खूप टेन्शन येत आहे. काय करावं काय नाही काही सुचत नाही आहे. प्रमोशन व्हिडिओ करायचे, मुलांना सोडायचं की शिफ्टिंग करायची की तिकडल्या फ्लॅटचं काम करून घ्यायचं, म्हणजे अक्षरशः असा राडा झालेला आहे ना, खूप टेन्शन येत आहे. आणि त्याच्या स्वराजला हॉस्पिटलला घेऊन गेलेली होती. नंतर अर्ध सामान आम्ही पिशवीद्वारे सोडून दिलं. सामान भरपूर होतं माझ्याकडे, तर काही सामान गणेशजीला दिलेलं आहे. तर चला, तर येताना स्वराजचं मेडिसिन, भाजीपाला, फ्रूट्स आणि नाश्ता आणला. तर तो बघा 2200 ते 2300 रुपयाचा झाला होता. म्हणजे त्याचं मेडिकलच झालं होतं 1700 रुपयाचं. 190चा फ्रूट झाले होते, 120 रुपयाची मला वाटते भाजीपाला झाला होता आणि 30 रुपयाचा नाश्ता. तर येतानाच 2200 ते 2300 रुपये घेऊन झाले होते. फक्त फ्रूट का म्हणे, आणि फ्रूट कोणतं खा म्हणे, फ्रूट ॲपल, पपया बस. ते पाय तोडून टाकशील बाबू, करशील एकाचे 2 पाय अजून. आता थंडीचं वातावरण आहे आणि क्लायमेट चेंज होत आहे, त्याच्यामुळे सर्दी खोकला झाला असे डॉक्टर सांगत होते. आणि स्वराजला पथ्य पाळायचं सांगितलेलं आहे की त्याला गोडधोड कमी द्यायचं, प्लस त्याला टॉनिक पण दिलेलं आहे वजन वगैरे वाढवण्यासाठी. तो ना व्यवस्थित फळ फ्रूट सगळं काही खातो, परंतु त्याची हालत का वाढत नाही ना तेच कळत नाही आहे. म्हणून त्याला म्हणजे सर्दी ताप खोकल्याची मेडिसिन वेगळी दिलेली आहे आणि काही टॉनिक दिलेले आहेत 120 रुपयाचा. आणि त्याच्यानंतर हे पण मेडिकल आहे स्वराजचं, म्हणजे 1500चं मेडिकल आणि 200 रुपये फी. किती झाले, 1700. 120चा भाजीपाला किती झाले, 1820. 30 रुपयाचा नाश्ता 1850. हां, आणि 1850 आणि 150 रुपयाचे फ्रूट. नाही 190 म्हणजे 200. किती झाले, 2020. अजून काही घेतलं का नाही, म्हणजे बाहेर गेलो तर 2000 रुपये खर्च झालेला आहे. तुला खाऊ नको रे, सर्दी आहे तुला. नाही ते खाऊ द्या, ते चांगले.
विलायची केळ आहे ते त्याला काही नाही ठेवून द्या. आता चला भाजी टाकून देतो पहिले वांग्याची. तुमचा का वांगे चिरू आता सगळे तुम्हाला सांगायचं कारणच आहे पाणी नाही आहे. हा तोंड धुवायला तुम्हाला पाणी जास्त पाहिजे. हा तोंड बिंड धुवायचे पद्धतशीर राहायचं जरा. आंघोळच करायची इच्छा आहे. तर उद्याशिवाय काहीच नाही होत तिकडे गेल्याशिवाय. तिकडे गेल्यावर तर एक पहिले गेल्या आवडा. उद्या मी आता थोड्या वेळा झालं की पहिले मी माझे व्हिडिओ एडिटिंगचे कामं करतो एकदम. संध्याकाळी जातो पोते बिते घेऊन येतो. जमलं तो झोपायच्या पहिले बेडरूमचं सामान पॅक करूनच घ्या. कपाट रिकामे करू ते हॉलमध्ये त्या दिवाणमधले सामान काढून ठेवू. म्हणजे ते आले देवघर हे ते नेईपर्यंत आपण बाकीचं सामान पॅक करू असा विचार आहे माझा. म्हणजे 11 पर्यंत जास्तीत जास्त 12 पर्यंत आपण तिथं पोहोचलो पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर उद्या मी बाहेर स्वयंपाक करून घेतो. चहा पेली की लगेच स्वयंपाक करतो. ते वायफाय वाल्याला कोणी फोन लावला मग व्हिडिओ हे करू दे. तो एवढ्या उशीर येणार नाही. तू उद्याची त्याला आता सांगितलं की त्याला सांग तू उद्या 10 ये. म्हणजे आपली शिफ्टिंगमुळे जर तू वायर बिरं काढून घेते तिकडे जाऊन देते. नवरा माझा छान ग छान आणि माझ्या कसाठी करतो चहा. इकडे पा मग फोनवर काय म्हणे तुम्ही. मी तुझ्या वहिनीने घाबरत नाही आहे ना. ऐकलं माहिती आहे तुम्ही बोलले ते. भाभी भाभी के कुछ नहीं डरते हम ऐसा बोला था ना मंगाशी कॉल पे. बोला था ना. हा पण तेले मैदान तुम्हाला घाबरता पण तुम्ही शायनिंग मारताय ना त्याच्यासमोर तोंडावर जाणून. हा शायनिंग मारून आलते का मग. हा मग आता म्हणा माझ्या तोंडावर नाही घाबरत म्हणून म्हणा. स्वयंपाक वगैरे केला. त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरेचे कामं केले मी. आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली तर मग गणेशजीने चहा केल्यानंतर सगळ्यांची भांडी वगैरे मी घासून घेतली. गॅसोट्या वगैरे क्लीन करून ठेवलेला आहे. आणि कसं आहे की आज पण त्या ज्या आम्ही फ्लॅटवर जाणार आहे तर त्या फ्लॅटचं काम राहिलेलं होतं थोडंसं लाईटचं वगैरे. रॉड वगैरे लावून घेतले पडद्यासाठी. तर त्याच्यामुळं तिथं घाण वगैरे होती. तर आता फायनली आम्हाला संडेला शिफ्टिंग करायची होती म्हणून मग स्वराला घेऊन मी जाणार होती आणि तिथलं ते म्हणजे पोछा वगैरे मारून घेणार होती. तर इथं माझं संध्याकाळचं जे आहे ना ते सर्व आवरून झालेलं आहे. स्वराज खेळत होता. गणेशजी मोबाईल बघत होते. आणि तर इथं मला स्वरा सांगत होती की तू घरी नसताना पप्पांना प्लास्टर कापायची गोष्ट करत होते कारण त्यांचा पाय खाजवते. आता डॉक्टरनी सांगितलेलं आहे की त्या पायावर जास्त प्रेशर देऊ नका. 21 दिवसाचं प्लास्टर आहे आणि त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं आहे. तर हा माणूस स्वतःला जास्त हुशार समजतो. स्वराज तर सांगत होता तू तुम्ही कापून राहील ते प्लास्टर. तुम्ही शहाणपणा करू नका. पाय कापायचे. अगोपणा करू नका. गणेशची पाय बी कापला तुम्हाला सांगतो मग मी बरोबर मजा. पाय नाही प्लास्टर कापत होते. पाय कशाला कापतील ते. तुमचा पुरा पाय देतो मी कापून. कसं तुम्हाला कापा वाटून आलं तर. अगोपणा नका करू. अगोपणा नका करू. ठेवा चहा ठेवा. जायचं आहे मध्ये आणि मसाला करून ठेवा. त्याच्यामुळेच मी त्यांना 2-3 मारल्या की बाबा तुम्ही अशी मोठी चूक करू नका. आणि त्याच्यानंतर आम्ही फ्लॅटवर जायला निघालेलो आहोत. टेम्पोवाल्यासोबत बोलणं झालं. तो सकाळी येणार आहे 9 वाजता. तर मी आता तिकडल्या फ्लॅटवर जात आहे. पाणी वगैरे तर आपण भरून ठेवलेलंच आहे परंतु लाईट फिटिंग काल केली. स्वरा लाईट कोण बंद करे. लाईट बंद करून तिकडली खिडकी पण लावून घे. तर काल लाईट फिटिंग वगैरे फॅन वगैरे फिट केले तर अजून धूळ झालेली आहे. तर सकाळी म्हणजे उद्या 12 वाजेपर्यंत आपण तिकडे शिफ्ट होऊन जाणार. तर त्याच्यामुळे आता जाते पोछा वगैरे म्हणजे झाडून काढते. कचरा वगैरे बाहेर काढते. पोछा वगैरे मारून घेते म्हणजे आपण तिथं सामान ठेवायला मोकळे. तर इथं आणि एकटीला सर्व करावं लागत आहे. त्याच्यामुळे वाईटही वाटत आहे. त्यांना पण वाईट वाटत आहे आणि मला पण खूप म्हणजे खूप मसाला काढून ठेवा की बाबा कधी इकडलं करा नंतर तिकडल्या फ्लॅटवरचं करा. मुलांना पोहोचून द्या. आणि कसं आहे एक वेळचं स्वराज आम्ही असलो तर काही वाटत नाही परंतु पेशंट जर घरात असला त्याच्यात त्यांचा पाय असा झालेला आहे. उशीर झाला की माझीच मला लाज वाटते
वाटते की बाबा जेवायला उशीर होत आहे, काय म्हणते नाही की मी पेशंट आहे, मला गोळ्या घ्यायचा आहे, तरी पण ही वेळेवर जेवण देत नाही. परंतु ते असं काहीच करत नाही, म्हणजे मला हे जाणू देत नाही. ते म्हणतात तुझी आधी व्हिडिओचं काम कर, एडिटिंग कर आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वयंपाक कर. ॲक्च्युली बाहेरचं जरी आणलं ना तर ते मला ओरडतात की बाबा बाहेरचं जास्त आणू नको म्हणून. त्याच्यानंतर मी घरचं सर्व आवरूनच आली होती, कारण मला माहिती होतं की उशीरच होणार आहे म्हणून. तर या फ्लॅटचं आता संपूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे लाईटिंग लावले, फॅन लावले, रॉड वगैरे लावून घेतलेलं आहे, जेणेकरून इथं आल्यानंतर टेन्शन नको, सर्व काम मी ओके करून घेतलेलं आहे. आणि बघा स्वामींचं देवघर तर एवढं सुंदर दिसत होतं, तुम्ही बघू शकता. लाईट वगैरे लावलेला होता आणि समोर गॅलरीतून बघा किती छान व्ह्यू दिसत होता. आणि बघा आपले स्वामी किती सुंदर दिसत होते. आधी माझे स्वामी आणि नंतर आम्ही या घरात प्रवेश करणार. तर त्या दिवशी लाईट फिटिंग झाली होती, तर तो जो संपूर्ण कचरा बॉक्स वगैरे आहे ना ते इथंच पडलेली होती, म्हणून स्वराला घेऊन मी गेली होती. आणि इथं आता मला साफसफाई वगैरे करायची होती. आणि खूप छान फ्लॅट भेटलेला आहे, त्याच्यामुळे मला भरपूर असा आनंद होणार आहे आणि खूप काही मी इथं सजवणार आहे. कारण या फ्लॅटमधून आता आपण स्वतःच्या हक्काच्याच घरात जाणार आहोत, कुठल्याही रेंटच्या घरात जाणार नाही आहोत. आणि कष्ट केल्यानंतरच आपली स्वप्न पूर्ण होत असतात, त्याच्यासाठी काबाड कष्ट पण करावं लागतात. स्वामींनीसुद्धा मला भरपूर साथ दिली आणि त्याच्यामुळेच आज माझे सर्व स्वप्न पूर्ण झालेले आहेत. तर इथं आले मी आणि आल्यानंतर सगळ्यात अगोदर म्हणजे जे आहे ना फॅन वगैरे, आणि इथं मला सर्वच नवीन घ्यावं लागलं, म्हणजे फर्निचर घ्यावं लागलं. आणि माझं फर्निचर, त्याच्यानंतर कॅम्प्युटरचा टेबल, सर्व घ्यावं लागलं, कारण तिथं कसं सर्व घरमालकाचं होतं. तर सगळ्यात अगोदर आम्ही कचरा वगैरे वेचून घेतला आणि कचरा वेचून घेतल्यानंतर मी झाडू मारून घेतला आणि मी झाडू मारल्यानंतर सगळ्यांनी पोछा मारून घेतला. तर असं आम्ही कामं वाटून घेतली होती. आणि जर गणेशजीचा पाय असला तर असता चांगला तर त्यांनी पण करूच लागलं असतं. आणि खूप छान फ्लॅट आहे, तुम्ही तर बघितलंच. आणि एक ताई म्हणत होत्या की बाबा तू मला ॲड्रेस सांगत नाही, जसं की तुला माझं रेंट भरायचं आहे. तर त्यांना मी खरंच सॉरी बोलते. या बिल्डिंगला तसा तर एकच फ्लॅट होता आणि तसं पण मी कुठं राहते हे मी कोणालाही सांगत नसते, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागते. तर हे बघा, हे ते संपूर्ण फर्निचर, त्याच्यानंतर फॅन, हा स्टूल घेतलेला आहे आणि त्यासोबतच ना लाईट वगैरे फिट करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर झाडू वगैरे मारल्यानंतर मी सर्व लाईट वगैरे बंद करून घेतलेल्या आहे. भांड्यांची मांडणी पण आणली होती, ती पण लावून घेतलेली आहे. आजच बघू शकता भांड्यांची मांडणी घेतलेली आहे. आणि हे आहे आपलं देवघर गॅलरी, स्वराने बंद करून घेतलेली आहे. आणि हा आहे सोफा कम बेड, कारण मोठा बेड जर घेतला असताना बेडरूममध्ये काहीच जागा राहिली नसती आणि मला व्हिडिओसाठी जागा वगैरे लागते. तर सर्व लाईट वगैरे मी स्वराला सांगितले की बंद करून दे, आणि लाईट वगैरे बंद करून आणि आमचा फ्लॅट क्लीन वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहो घरच्यासाठी. आणि संडेला मला शिफ्टिंग करायची होती, तर जाताना काय केलं होतं आम्ही गोणी वगैरेसाठी म्हणजे हे पोते वगैरे जे असतात ना ते घेऊन घेतले होते. आणि इथला जो कचरा आहे तो फेकून द्यायचा होता, तर तो सुद्धा आम्ही सोबत घेतलेला आहे. तर असा माझा दररोजचा दिवस जात आहे आणि त्याच्याचमुळेच वेळेवर माझे ब्लॉग येत नाही आहे. तर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी आणि आमच्यासोबत कचरा बघू शकता, आमच्या घरातला किती सारा कचरा निघाला होता, तुम्हाला तर दिसतच आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे तर मी करूनच गेली होती. तर आता आम्हाला करायचं होतं जेवण, तर इथं आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. तुम्ही पण या जेवण करायला मस्तपैकी खिचडी वगैरे केलेली होती आणि खिचडीसोबत केलेलं होतं पिठलं, गरमागरम पिठलं केलं होतं आणि खिचडी आधीच मी करून ठेवलेली होती. आणि इथं स्वराजला मी औषध वगैरे दिली होती, तर तो झोपल्यानंतर स्वराज हे आणि आम्ही जेवण केलं. मग उठून येऊ का? नाही हो, नाचू तिचा ना लंगडी खेळत. तर चला फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपलं सर्व आटोपलेलं आहे. आज मस्तपैकी पिठला आणि खिचडी केलेली आहे. आता तू म्हणणार भूतासारखा चेहरा का केलं, तर मी रात्रीनं नाईट क्रीम लावत असते आणि ती अशीच लावा लागते, बरोबर. तर आता जेवण वगैरे केलेलं आहे. पाण्याचा काहीच अत्ता पत्ता नाही आहे बघा, काहीच पाणी नाही आहे. म्हणजे पाण्यामुळेच हे आता थोडंसंच पाणी आहे. तर सकाळी मग मी स्वयंपाक करणार आहे. सकाळी उठल्याबरोबर चहा पिला की स्वयंपाक करून घेते, कारण शिफ्टिंगवाल्याला बोलावलं त्या माणसाला, तर तो टेम्पो घेऊन येणार आहे 9 वाजता. तर तो बोलला मी 2 तासात तुमचं सामान तिथं नेऊन टाकणार. म्हणजे 9ला जरी आम्ही इथून निघालो तर 10-11पर्यंत आमच्या फ्लॅटमध्ये असणार आहे मी, बरोबर. म्हणून मग स्वयंपाक करून घेतो आणि राहिलं संध्याकाळी तर मग थोडीशी खिचडी वगैरे करता येते. तर असा होता माझा. बाकी तुम्हाला माझा फ्लॅट कसा वाटला ते नक्की सांगा. परंतु कसं आहे ना, जरी तो रेंटने असला ना, तरी पण कसं आहे की काय म्हणतो आपण त्याला, मस्त कलरिंग वगैरे केली आणि त्याला मी लय सजवणार आहे. कारण आता आम्हाला 1 वर्ष तिथंच राहायचं आहे ना. त्या फ्लॅटमधून आम्ही चक्क स्वतःच्याच घरात जाऊ.
आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं मला की इतका छान मला फ्लॅट भेटला. तर ओके, तर चला आत्ताच्यासाठी इथंच बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.